नसल्याने कंटाळलेल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पॉस मशीन केल्या शासनाला परत, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप कमिशनात वाढ मिळावी, तसेच सर्व्हर डाऊन समस्या सोडवून नवीन उच्च क्षमतेच्या पॉश मशीन मिळाव्यात, या मागण्या वारंवार करूनही राज्य शासनाकडून मान्य न झाल्याने कंटाळलेल्या शेगाव शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने स्वतः जवळील पॉस मशीन शेगाव तहसील कार्यालयात शासनाला सुपूर्द करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। यावेळी शेगाव तहसील कार्यालयात तहसीलदारांना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं निवेदन सुद्धा सोपवण्यात आलंय। निवेदनात म्हटलंय की गेल्या अनेक वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण कमिशनमध्ये वाढ करण्यात न आल्याने महागाईच्या दिवसांमध्ये घर चालवणं कठीण होत आहे। याचप्रमाणे पॉस मशीनमध्ये सर्व्हर डाऊनची समस्या वारंवार उद्भवत असल्याने स्वस्त धान्य कार्डधारक आणि धान्य दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत। राज्य शासनाने कुणी मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात याबाबत वारंवार निवेदन देऊनही राज्य शासन कोणाकडून याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही। शेवटी कंटाळलेल्या जास्त स्वस्त धान्य दुकानदारांनी पॉश मशीन शासनाला परत करण्याचा निर्णय घेऊन शेगाव तहसीलदार यांना आज सर्व दुकानदारांनी पॉस मशीन परत केल्या व निवेदन सोपवले। या निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे शेगाव शहर अध्यक्ष मंगेश देशमुख, शेगाव तालुका अध्यक्ष मोहन कराळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेगाव शहर आणि तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या आहेत। 2024 ला मान्य सर्व दुकानदार यांनी गावातून रॅलीच्या माध्यमातून मोर्चा काढला आणि तहसील कार्यालयावर धडक दिली। या धडकेमध्ये सर्व 90चे 90 दुकानदारांनी ई पॉस मशीन मान्य तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये देऊन स्वाधीन केली आणि ह्या 90च्या 90 मशीना पुरवठा विभाग यांच्या इथं सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तसा अहवाल पुरवठा विभागाचे कर्मचारी वरिष्ठांना पाठवतील अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। या ई पॉस मशीनमुळे ग्राहकाचे आणि दुकानदाराचे नेहमी वाद होतात, ग्राहकांना वेळेवर धान्य मिळत नाही, मशीन सर्व्हर डाऊन राहते, त्यामुळे गावात अशांतता निर्माण होते आणि दुकानदारांनी किती भांडणं करावं ग्राहकांसोबत। हा शासनाने आमचा कळकळीचा इशारा आहे की ह्या मशीनात त्वरित दुरुस्त करून आणि सर्व्हर नेट सर्व गोष्टी अवेलेबल करून द्यावा, अन्यथा सर्व दुकानदार यांच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडतील। याचे परिणाम मग शासनाला व त्या कंपनीला भोगावे लागतील असे आम्ही त्यांना आवाहन करतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।